ते मध्यंतरी काय ते झालं ना, ते काय सिंदूर काय ते युद्ध काय ते झालं सगळं, आणि मग सगळे जण सुरू झाले, कराची ले लिया, इस्लामाबाद ले लिया, आणि काय अजून काय घेतलं, लाहोर ले लिया. साला म्हटलं हे घेऊन करायचं कायचं. समजा उद्या लाहोर घेतलं तर लाहोरमध्ये सत्ता कोणाची, म्हणजे बाकी सगळं पाकिस्तानचं, मध्ये लाहोर फक्त भारताची. असं कसं होऊ शकतं. काहीही थापा मारतात आणि आमची लोक टाळ्या वाजवतात. घेतलं बरं का एकदाच लाहोर, जणू का हात सोडून आला होता तिकडनं. काही माहिती नाही, कशाचा कशाला काही पत्ता नाहीये. आपल्या जगामध्ये, आपल्याच विश्वामध्ये दंगलेले असतात, रमलेले असतात. जा एकदा बाहेरच्या राज्यांमध्ये बघा, दुसऱ्या भाषांमध्ये कधी दुकानाच्या पाट्या तरी लागतात का बघा. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, आज भाईंदर बिंदर या ठाणा बिणा अनेक ठिकाणी आज गुजराती पाट्या लागतायत. पुण्यामध्ये गुजराती पाट्या लागतायत. माझा भाषेला विरोध नाहीये, भाषा तिकडे गुजरातमध्ये, भाषा कुठलीही चांगली, पण ते तिकडे त्या राज्यात, ज्या राज्याची राजभाषा जी आहे त्याच भाषेमध्ये इकडचे बोर्ड लागणार. याच्यावरती आपण ठाम राहिलं पाहिजे. आणि मग माझ्या सहकार्यांनी उद्या सर समजा काहीतरी केलं की लगेच आमचेच बोलणार. खरं तर मारायला नव्हतं पाहिजे. मग काय करायला पाहिजे होतं, आरती ओवाळायला पाहिजे होती त्याची, काय करायला पाहिजे होतं. सर्वात महत्वाची गोष्ट कोणती, यांची हिम्मत होते. या सगळ्या गोष्टी, आम्ही मराठी बोलणार नाही, तुमच्या राज्यात आम्ही गुजराती पाटी लावू, आम्ही तुमच्या राज्यात येऊन आम्ही मुंबईला बॉम्बे म्हणू. म्हणजे गंमत बघा, बॉम्बेचं मुंबई, खरं तर मुंबईच नाव आहे त्याचं, आणि मद्रासचं चेन्नई, हे एकाच वेळेला झालंय. 96 साली का 97 साली. पण सगळे लोक बोलताना बरोबर चेन्नई बोलणार आणि इथे बोलताना बॉम्बे म्हणणार. हॉटेलची नावं बदललेली लक्षात राहतात रे. ओबेरॉयचं ट्रायडंट झालं की लगेच लक्षात राहते यांच्या. नाही ट्रायडंटला जायचंय. अरे पूर्वी ओबेरॉय होतं ना, नाही आता ट्रायडंट झालं. मग मुंबई झालेलं लक्षात राहत नाही. बरं, तो आमचा भावनेचा विषय आहे. तिथे 7 आयलंड्स होती, बेटं होती. त्या 7 बेटांवरती फक्त एक मंदिर होतं, ते मुंबा देवीचं मंदिर होतं. आणि मराठी माणूस देवीला आई म्हणतो. तो तिथे जाताना कुठे चाललास, मुंबईला चाललो, मुंबईचं दर्शन घ्यायला चाललो. याच्यातनं ते मुंबई हे नाव आलं. पण आम्हीच नाही, आम्हालाच काही वाटत नाही या गोष्टींचं. एखादा समोरचा काही बोलला की बाबा बॉम्बेला जाऊन आलो, आम्ही पण काही लक्ष देत नाही. मागे एका चित्रपटामध्ये केलं होतं त्यांनी, चित्रपटामध्ये बॉम्बे 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 उल्लेख होता. मला कळलं, म्हटलं जर नाही काढलं तर बांबू 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 एवढंच फक्त लक्षात ठेव. मग आले वटणीवरती. आम्हाला हे करायला का लागतंय. मी हे सतत जे बोलतोय, मी हे सतत तुम्हाला सांगतोय, हे का सांगतोय. हे सांगतोय एवढ्यासाठी सांगतोय बाबांनो, मी खरंच सांगतोय तुम्हाला, ही इतकी भीषण वेळ आहे आत्ताची. सगळ्या बाजूनी इमारती उभ्या राहत आहेत. तुम्हाला कंट्रोल, तुमच्या हातातच कंट्रोल नाहीये. सगळ्या उद्योगपतींनी, बिल्डरांनी, सगळ्यांनी ताबा घेतलेला आहे. तुम्ही कोण आहात, काय आहात, कसे राहणार आहात, कसे जगणार आहात, कुठून फिरणार आहात, काय, ह्याच्याशी त्याला काही कर्तव्य नाहीये. आणि आमच्याकडे राज्याच्या राज्य संपूर्ण सरेंडर झालेलं आहे. हे काय हेच राज्यकर्ते म्हणत नाही, ह्याच्या अगोदरची राज्यकर्ते सगळे बिल्डरांना आणि उद्योगपतींना सरेंडर होतात. आणि आज काय गोष्टी चालू आहेत हे तुमच्या डोळ्यात देखत घडतंय. तुमच्या डोळ्यात देखत सगळं बदलतंय. तुमच्या डोळ्यात देखत भाषा बदलतीये. तुमच्या डोळ्यात देखत, म्हणजे आज महाराष्ट्र राज्याचा एक मंत्री मंगल प्रभात लोढासारखा माणूस आज तुमच्या नाकावर टिचून सांगतो, ज्यावेळेला आता गॅस सिलेंडर मिळत नव्हते त्यावेळेला सांगतो
जैन लोकांसाठी म्हणून गॅस दिले जातील, गॅस पुरवठा केला जाईल, गॅस सिलेंडर दिले जातील जैन लोकांसाठी. महाराष्ट्र राज्याचा मंत्री जैन लोकांसाठी काम करणार. महाराष्ट्र राज्यासाठी काम करायला पाहिजे हे सोडून ह्यांची हिंमत कशी होते? याची हिंमत एवढ्यासाठी होते कारण तुम्ही अंगावर जात नाही आणि आम्ही अंगावरती गेल्यानंतर तुम्ही बोलता हे कशाला अंगावर जात आहेत. पण हे त्याशिवाय होणार नाही. मला या विषयामध्ये बोलण्यासारख्या असंख्य अनेक गोष्टी आहेत, परंतु या सगळ्या गोष्टींना एक कुठेतरी राजकीय किनार आहे म्हणून मला या व्यासपीठावर मांडायची नाहीये. नजीकच्या काळात ज्याला भाषण करीन त्याला टराटरा फाडून ठेवीन, पण आज नको. माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्र काय होता, महाराष्ट्र काय आहे हे एकदा तुम्ही जरा वाचा, समजून घ्या. ही माणसं कोण होती? मी फक्त तुम्हाला एक झरझर फक्त तुमच्यासमोर फक्त दाखवून घेतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय गमावलंय, खरं तर काय कमावलं होतं. दाखव. महाराज मगाशी सांगितलंच तुम्हाला यांच्याबद्दल काय, मी काय सांगणार. जा पुढे. संभाजीराजांबद्दल जा पुढे. बाळाजी विश्वनाथ पेशवे, पहिले बाजीराव पेशवे, अहिल्याबाई होळकर, तात्या टोपे, हे सगळे आम्ही पुस्तकात बघितलेत, वाचले, लक्षात नाही, आम्हाला माहितीच नाही. झाशीची राणी लक्ष्मीबाई. मी गंमत सांगतो तुम्हाला. माझे एक मित्र आहेत, आता जाऊ देत, ते सोडून द्या. इथे आपला इथे काय जा पुढे, मागे जा जरा. हा लक्ष्मीबाईंचा पुतळा. हा इथे पुतळा आहे नाही का, बालगंधर्वच्या इकडे. मी गाडी चालवत होतो, माझ्या बाजूला बसले होते, तर मी म्हटलं, असं बघितलं, म्हटलं काय लक्ष्मीबाईंचा पुतळा केलाय, सुंदर केलाय ना. तर मी म्हटलं, असं बघितलं, म्हटलं काय लक्ष्मीबाईंचा पुतळा केलाय, सुंदर केलाय ना. हो हो छान केला. झाशीच्या राणींसारखा पण दिसतो ना. मी बोललोच नाही पुढे. मी पुढचा प्रवास मी सहज नुसतं न बोलताच आलो. मी म्हटलं जाऊ दे, मरू द्यायला काय समजून सांगणार. हे आमचं ज्ञान चाकवा. एक मिनिट मागे जा. हे भाऊ लक्ष्मण अजिंक्य हे आपल्याला माहिती नसतील, परंतु मुंबईतला भाऊचा धक्का यांनी बांधला. जिथे कोकणामध्ये येणाऱ्या सगळ्या बोटी ज्या यायच्या त्यांच्यासाठी जो धक्का बांधला गेला, हे जे सांगतात ना मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन काय, पुढे जा. नाना जगन्नाथ शंकर शेठ. मी फक्त तुमचं त्यांचं वक्तव्य वाचून दाखवतो मला. जगन्नाथ शंकर शेठ. शिक्षण, वाहतूक आणि संस्था उभ्या करत त्यांनी मुंबईला केवळ व्यापार केंद्र न ठेवता विचारांचं महानगर बनवलं. यांचं सगळ्यात मोठे कॉन्ट्रीब्युशन ब्रिटिशांच्या बरोबरीने, म्हणजे माणसं आमची शिकली पाहिजेत, ब्रिटिशांचा काळ होता, त्यांना बरोबर घेऊन पण भारतासाठी आपल्या माणसांसाठी त्यांनी शाळा कॉलेज उभी केली. कोणती? एल्फिन्स्टन कॉलेज यांच्यामुळे, विल्सन कॉलेज यांच्यामुळे, सर जे स्कूल ऑफ आर्ट यांच्यामुळे, ग्रँड मेडिकल यांच्यामुळे. हे या माणसामुळे झालेलं आहे. आम्हाला काही त्याचं पडलेलं नाहीये. कोण नाना शंकर शेठ, कोण आहे ती माणसं, काही देणं घेणं नाही आम्हाला. जा पुढे. सीताराम खंडेराव वैद्य. सीताराम खंडेराव वैद्य तुम्ही ऐकाल ना, हे आर्किटेक्ट होते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी जिथे राहतो बरोबर त्याच्या मागच्या बाजूला यांचे मला असं वाटतं नातू राहत होते. नातू रमेश वैद्य म्हणून, बरं का. यांनी काय केलं, हे आर्किटेक्ट असताना ह्यांनी काय केलंय, काय बांधलंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचं ताजमहाल हॉटेलचे आर्किटेक्ट. पश्चिम रेल्वेचं जे मुख्यालय आहे मुंबईचं ते यांनी बांधलं. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये यांचा हात होता. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस याचे पण ते आर्किटेक्ट होते. आपल्याला वाटतं मराठी माणसांनी काय केले, सगळे इंग्रजांनी केले. आर्किटेक्ट हे होते. आम्हाला काही नाही देणं घेणं. पुढे जा.
समाजकारण, ज्योतिरावांचं काय बोलायचं, सावित्री देवी, गोपाळहरी देशमुख लोकहितवादी, गोविंद महादेव रानडे, लोकमान्य टिळक, आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे. मी त्याशी माझ्या सभेमध्ये सांगितलं, आपल्या महाराष्ट्रामधले जवळपास 8 का 9 भारतरत्न आहेत. या 9 भारतरत्नांपैकी आत्ता 9वं मिळालं मला असं वाटतं त्या ह्यांना देशमुखांना. तोपर्यंत 8 होते. 8 कोण कोण होते? बावा काणे, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन अण्णा जोशी, त्याच्यानंतर JRD टाटा, सचिन तेंडुलकर आणि आत्ता आपले देशमुख, नानाजी देशमुख. 9 जणांना भारतरत्न मिळालेली. या 9 जणांमधले 4 जण हे एकट्या दापोलीमधले आहेत. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमधले 4 जण आहेत. टाळ्या नका वाजू, कारण दापोलीलाही माहीत नाही. आणि माहिती असेल तरी हा ठीक आहे, आमच्याकडे होऊन गेले. आपल्याकडे काय साधारणपणे मोठ्या माणसांचं फारसं कौतुक करू नये असं म्हणतात. कौतुक केल्याने माणसं चढतात, जरा चढून जातात. आता हे काय गेलेले आहेत. पण आमच्याकडे काही नाही त्या गोष्टींचं कौतुक. 4 माणसं म्हणजे त्यातले बाबासाहेबांचा फक्त जन्म हा इंदोरचा आहे. बाकी संपूर्ण बालपण सगळं जण हे सगळं दापोलीमध्ये गेलं. पण आमच्या महाराष्ट्राला ह्याचं काही कौतुक माहितीच नाही की पावा काणे कोण, महर्षी धोंडो केशव कर्वे कोण, विनोबा भावे. विनोबा भावे यांची भूदान चळवळ माहिती आहे का तुम्हाला? आम्हाला काहीही माहित नाही. भूदान चळवळ विनोबा भावेंची, ज्यांनी श्रीमंतांकडच्या जमिनी त्यावेळेला घेतल्या आणि सरकारला दिल्या आणि त्या योग्य पद्धतीने वापरल्या गेल्या. किती एकर दिल्या? 40 लाख एकर. ती संपूर्ण जी पदयात्रा त्यांची जी झाली होती देशभर, त्या देशभर पदयात्रेमधनं, त्या भूदान चळवळीमधनं त्यांनी 40 लाख एकर जमीन श्रीमंतांकडनं काढून घेऊन सरकारला दिली. आणि आज जे या देशामध्ये अनेक जे उद्योग उभे राहिलेत किंवा जे सरकारी जागा ज्या आपल्याला दिसतात ना, त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे विनोबा भावेंचं आहे. काय भावेंना वाटत असेल आज की ज्या जमिनी मी काढून सरकारला दिल्या होत्या, तेच सरकार आज त्या जमिनी काढून त्या परत त्या श्रीमंतांकडे देत आहे, परत त्या उद्योगधंदेवाल्यांकडे देत आहेत. काय वाटलं असेल मी का आजपर्यंत एवढा देशभर चाललो आणि त्यातनं मला काय मिळालं? आम्हाला या लोकांचं काही वाटतच नाही आहे. लोकांचं पुढे जा. पंडित रमाबाई, आनंदीबाई जोशी, त्या काळामध्ये विचार करायचा, परदेशामध्ये जायचं आणि डॉक्टर व्हायचं. विचार करून बघा त्या काळात, म्हणजे तो कोणता काळ होता? समुद्रावरनं गेल्यावर तुम्हाला हिंदू धर्मात तुम्ही राहणार नाही, तुम्हाला दुसऱ्या धर्मात जावं लागेल. काहीतरी आचाट विचाट काहीतरी कल्पना असायच्या त्यावेळेच्या. म्हणजे त्यावेळेला आमचे दादासाहेब फाळके देखील परदेशात गेलेच की, अनेक लोक गेले. गांधी गेले की, गांधीने कुठचा धर्म बदलला? पण त्यावेळेला ते काहीतरी असायचं, विहिरीत पाव टाकला की धर्म बदलतो. कुठला पाव टाकला की? सध्या प्लेटमध्ये पडला पाव तरी धर्म नाही बदलत आता. पण प्रश्न असा आहे की त्या काळामध्ये अशा प्रकारची मानसिकता लोकांमध्ये असताना अमेरिकेसारख्या ठिकाणी जायचं, डॉक्टर व्हायचं आणि यायचं. पहिली स्त्री डॉक्टर होणारी या देशामधली, तेही महाराष्ट्रामधलं महिलांचं कर्तृत्व हे जितकं अफाट आहे तेवढं तुम्हाला कुठच्याही राज्यामध्ये मिळणार नाही. तुम्हाला कोणत्याच राज्यात मिळणार नाही. पुढे जा. गोपाळकृष्ण गोखले, गांधीजींचे गुरु, ज्यांनी सांगितलं, महात्मा गांधींना सांगितलं, पहिला देश फिर, देश बघ, देश समजला की काय करायचं हे आपोआप तुला समजेल. विठ्ठलरामजी शिंदे, शाहू महाराजांबद्दल काय सांगायचं?
तुम्ही एकदा ह्यांच्याबद्दल वाचाव. मला मी तुम्हाला सांगतो ना, या एकेका माणसांवरती तुम्ही एक एक तास बोलू शकू आपण. एक एक तास. इतकी मोठी माणसं महाराष्ट्रात होऊन गेली. सावरकर, बाबासाहेब, प्रबोधनकार ठाकरे, भाऊराव पाटील, ताराबाई मोडक, विनोबा भावे सांगितलं मगाशी, नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, चिंतामणरावांचं मगाशी सांगितलं तुम्हाला मी, पंजाबराव देशमुख, रामानंद तीर्थ. ही लक्षात ठेवा नावं आणि घरी जाऊन वाचा यांच्याबद्दल. यशवंतराव चव्हाण प्रचंड मोठं योगदान. आज आपण कोयना बिना बघतोय, धरण बिरण. आज महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जी सुरुवातीच्या काळामध्ये जी घडत गेली, मोठा झाला महाराष्ट्र, याचं मोठं श्रेय हे यशवंतरावांना जातं. कधी गेलात कोयना धरणावरती गेलात? कधी गेलात? मी गेलोय. पोच नसते ना, किंवा आपण कधी कुठची गोष्ट बोलली पाहिजे ह्याची माहिती नसते ना, अशा लोकांबरोबर गेलो तुम्ही. तिथे एक मोठी लिफ्ट होती, मोठी लिफ्ट होती. त्या लिफ्टमध्ये मला ते घेऊन गेले. बरं, ती लिफ्ट इतकी हळू होती, साधारणपणे 40 लोक त्या लिफ्टमध्ये जाऊ शकतील एवढी लिफ्ट होती. इतकी हळू होती की खाली जाईपर्यंत दाढी वाढते की काय, या लेवलला इतकी हळू चालली होती. बरं, ती जाताना खाली समोर भिंत कसली भिंत? कोयना धरणाची भिंत. म्हणजे त्या साईडला पाणी खाली चालली आहे. माझ्या बाजूला सगळे जे काय इंजिनियर होते उत्साहात. राज ठाकरे आलेत. मी आपला चाललोय त्यांच्यावर खाली. साहेब, दिवसाला 100 भूकंप होता तिकडे. मी म्हटलं, अहो हे बाहेर आल्यावरती सर्किट हाऊसवरती बोलता नाही का येणार आपल्याला? हे खाली जातानाची गोष्ट आहे का म्हटलं? कधी कुठची गोष्ट. पण तुम्ही कोयना धरण जरूर बघितलं पाहिजे. त्याचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, जिकडे आज वीज निर्मिती होते ती जाऊन बघा. तुम्हाला मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा मला असं वाटलं जेम्स बॉन्डचा सेट आहे की काय. तुम्ही जाऊन फक्त बघा कोयना धरण, सहज जाऊन बघा की आपल्याकडे काय काय गोष्टी झाल्या त्या. माननीय बाळासाहेब ठाकरे, काय बोलायचं यांच्याबद्दल? संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर, संयुक्त महाराष्ट्र समिती फुटल्यानंतर मराठी माणसांना एकत्र आणून संघटना बांधणारा हा माणूस. या देशामध्ये, संपूर्ण देशात हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा हा देशातला पहिला माणूस. व्यंगचित्रकार म्हणून तर मोठे होतेच. विन्स्टन चर्चिल यांची कार्टूनची बायोग्राफी ही काढली गेली जागतिक लेवलवरती. ज्याच्यामध्ये बाळासाहेब आर.के. लक्ष्मण यांचे जे गुरु ज्याला म्हणतात ते ज्यांना गुरु मानलं ते सर डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रांपासून अनेक व्यंगचित्रकार त्यावेळेचे जगातले यांची व्यंगचित्र त्या पुस्तकामध्ये होती. त्या पुस्तकात भारतातर्फे फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांची 3 व्यंगचित्र निवडली गेली. त्या पुस्तकामध्ये आर.के. लक्ष्मणांचं एकही व्यंगचित्र नाही आहे. अर्थात यांनी काय त्यांचं श्रेष्ठत्व कमी नाही होत, परंतु ते पुस्तक इतकं महत्वाचं आहे. इतकी मोठी माणसं सगळे आपल्याकडे होऊन गेली. बाळासाहेबांचं असाई शिंबून नावाचं एक जपानचं एक दैनिक होतं तिकडचं टाइम्स ऑफ इंडिया. त्या असाई शिंबूनमध्ये बाळासाहेबांची व्यंगचित्र छापून यायची. आम्हाला फक्त इथले बाळासाहेब माहिती आहेत, शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून आम्हाला माहिती आहेत. पण बाळासाहेब ठाकरे कोण होते, काय होते, कुठपर्यंत गेले होते, कोणाकोणाला माहिती होते, काही आम्हाला कल्पना नाही त्या गोष्टींची. पुढे शरद पवार. वैचारिक मतभेद असतील, राजकीय मतभेद असतील, अनेक गोष्टी असतील, पण त्या माणसाचं महत्व, श्रेष्ठत्व तुम्ही नाकारून होणारच नाही. अनेक गोष्टींबद्दल माझे मतभेद आहेत, पण सगळ्यात मोठी जर समजा गोष्ट या माणसाची जर आपण पकडली तर या महाराष्ट्रामध्ये
फलोत्पादनामधली सगळ्यात मोठी क्रांती ही या माणसामुळे झाली. आज आम्ही आता सहज बघतो, पूर्वी काय असायचं आमच्याकडे, कोणतरी मामा बिमा यायचा, प्लास्टिकच्या छोट्याच्या पिशवीमध्ये मोसंबी घेऊन यायचा, मग कळायचं कोणतरी आजारी आहे. आजारी असल्याचंच फळ असायचं ते एक. म्हणजे कोणी मोसंबी घेतली, कोणी आजारी आहे का घरी, असंच विचारायची वेळ होती. होती कुठची फळं. परंतु रस्त्यावरती ज्या वेळेला तुम्हाला गाडीच्या बाजूनी स्ट्रॉबेरी दिसायला लागली, तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विविध प्रकारची फळं ही बाहेरच्या जगातनं येत होती आणि या जगातनं येऊन महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बनत होती. ही सगळ्यात मोठी जी गोष्ट, ही सगळ्यात मोठी जी फलोत्पादनाची क्रांती ही झाली, ही या माणसामुळे. अनेक गोष्टी यांच्याबद्दल बोलता येतील, परंतु मला असं वाटतं की काही गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत त्या बाजूला ठेवाव्यात, पण माणसाचं मोठेपण यातनं कमी करू नये, कधीच कमी करू नये. आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसेल, आपल्या घरात नाही का होतं, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, बायकोला नवऱ्यामधल्या काही गोष्टी आवडत नाहीत म्हणून काय रात्री फेकून देतात काय? नवऱ्याला बायकोमधल्या गोष्टी आवडत नाहीत, काही गोष्टी आवडत नाहीत, होतात. काही गोष्टी नाही आवडत, काही गोष्टी आवडतात. मला असं वाटतं तशी प्रत्येक व्यक्ती आपण बघितली पाहिजे, पण ती व्यक्ती जातीतून पाहता कामा नये, बिलकुल पाहता कामा नये. पुढे भांडारकर इन्स्टिट्यूटचे रामकृष्ण गोपाळ भांडारकर, पांडुरंग वामन काणे, हे कृपा करून, मी माझ्याकडे इथे आहे, याच्यात खूप वेळ जाईल म्हणून मी वाचत नाहीये. इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, कमाल समाजसेवक, नवा विचार, बाबा आमटे, नानाजी देशमुख, विस पागे. आज आपण जी ह्याची योजना बघतो, रोजगार हमी योजना, म्हणजे रोजगार हमी योजना ही महाराष्ट्रामध्ये आणून देशभर पसरली गेली, कारण योजनाच महत्वाची होती. ती रोजगार हमी योजना आणण्याचं सगळ्यात मोठं काम हे विस पागेंचं आहे. अमित दलवाई, हे मगाशी सांगितले मी, पुढे घे, हे सगळे सांगितले मी. श्रीपाद अमृत डांगे, कम्युनिस्ट पक्षाची स्थापना जिकडे झाली त्यातल्या सगळ्यात महत्वाची व्यक्ती ज्या कम्युनिस्ट पक्षातली ही श्रीपाद अमृत डांगे. मी यांना भाषण करताना स्वतः बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे हे श्रीपाद अमृत डांगे होते. त्यांना मी त्यावेळेला कितवीत होतो, मी त्यावेळेला साधारणपणे 9वीत वगैरे असेल, 9वी 10वीत वगैरे असेल, 8वी 9वीत असेल. त्यावेळेला असा स्टेजच्या बाजूला उभं राहून मी डांगेंना भाषण करताना ऐकलंय.